नमस्कार मंडळी, आराध्या मराठी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। चला तर मंडळी, लहान मुलांच्या हेल्थसाठी अगदी उपयुक्त असे लाडू इथे बनवते। तर ते कशा पद्धतीने बनवले ते नक्कीच रेसिपी पूर्णपणे बघा। तर इथे मी घेतली कढईमध्ये 1 वाटी इतके गहू भाजून घेते आणि ते मस्त असे लालसर भाजल्यानंतर इथे मी काजू बदाम देखील व्यवस्थित असे गरम करून घेतलेले। तर त्यानंतर मी इथे पाव किलो इतका गूळ तेलामध्ये पगळून घेते। तर त्यानंतर मेथ्या देखील थोड्याशा टाकून घेतल्या। तुमच्या आवडीनुसार हे प्रमाण कमी जास्त करू शकता। तर त्यानंतर मी 4 ते 5 वाट्या खोबरं किसून त्यामध्ये टाकून घेतले, ते पण थोडंसं गरम करून घेतले। त्यानंतर काजू बदाम इथे मिक्सरमध्ये बारीक करून टाकले। त्यानंतर मेथ्या देखील मिक्सरमध्ये बारीक करून आणि वेलची पूड पण बारीक करून टाकलेली। तर हे सर्व मिश्रण तयार झाल्यानंतर ते पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये पिस्त्याचे काप पण टाकून घेतले आणि आता आपला गूळ पण इथे पगळून झालेला आहे। तर तो आपण त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे थोडा थोडा करत। पूर्ण मिश्रणाला व्यवस्थित प्रकारे तो म्हणजे लावून घ्यायचा आहे, पूर्ण चोळून घ्यायचं आहे त्या व्यवस्थित असा। तर यामध्ये सर्व प्रोटीनयुक्त घटक आहे। यामध्ये तुम्ही प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, परंतु सगळे प्रोटीनयुक्त घटक असल्यामुळे मुलांच्या हेल्थसाठी खूपच छान हे लाडू बनतात। तर नक्की बनवून बघा। हे बघा, अशा पद्धतीने मी लाडू पण वळून घेते। अगदी गरम गरम मस्त प्रकारे ते वळले जातात। आणि जे मुलं काजू बदाम खाण्याचा कंटाळा करतात तर त्यांच्यासाठी तर खूपच छान आहे। यामुळे सगळ्या मुलांच्या शरीरामध्ये सर्वच पौष्टिक प्रकारचे घटक जाणार आहे आणि लवकर भूक पण लागणार नाही हे लाडू खाल्ल्यानंतर। तर नक्कीच अशा पद्धतीचे लाडू बनवून मुलांना खायला द्या। आणि कशी वाटली आपली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू सर्वांना।